ITS सातारा वायरमन ट्रेडमधून बोलत आहे। 3 फेज सप्लाय सिस्टीमच्या 2 पद्धती आहेत, त्याच्यामध्ये एक स्टार आहे आणि दुसरी डेल्टा आहे। तर आज आपण अभ्यास करणार आहोत तो डेल्टा कनेक्शनचा। त्याच्यामध्ये 3 रेजिस्टन्स जोडलेले आहेत। तर A1, A2, B1, B2, C1, C2। तर याच्यामध्ये A1 आणि C2 हे शॉर्ट केलेले आहेत, C1 आणि B2 शॉर्ट केलेले आहेत आणि B1 आणि A2 शॉर्ट केले आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी A1 आणि C2 या पद्धतीने शॉर्ट केलेले आहे। या 3 शॉर्ट केल्यामुळे 6 रेजिस्टन्सचे आपल्याला 3 सप्लाय मिळाले R, Y, B। याच्यामध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे सारखेच असते। तर लाईन करंट हा फेज करंटच्या √3 पटीने जास्त असतो। या ठिकाणी आपण RYBचा मेन सप्लाय घेतलेला आहे। या ठिकाणी आहेत RYBचे 3 टर्मिनल। या डेल्टा कनेक्शनमध्ये आपण प्रत्येक लोड हा समान वॅटेजचा जोडलेला आहे। या ठिकाणी जे शॉर्ट केलेले पॉईंट आहेत या ठिकाणी आपण ॲमीटर जोडणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला करंट मिळणार आहे। तर या ठिकाणी जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपण व्होल्टेज मोजणार आहोत। तर आता याच्यामध्ये आपण लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज कसं सारखं असतं ते आपण बघूयात। अगोदर प्रत्येक लाईन व्होल्टेज आपण चेक करूयात। पहिल्यांदा आपण R आणि Y मधला व्होल्टेज चेक करत आहोत। R आणि Y मध्ये आहे 433। त्यानंतर Y आणि B मध्ये बघत आहोत 435 आणि नंतर R आणि B मध्ये चेक करत आहोत 437। तर याचप्रमाणे आपण इथे सुद्धा फेज व्होल्टेज चेक करूयात। बघा या ठिकाणी सुद्धा 435। म्हणजे याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं आहे की लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे सारखेच असते। थँक्यू।